आज आपण करणार आहोत बेसन पिठापासून मस्त असे हेल्दी असे थालीपीठ. तर इथे मी घेतलेलं आहे बेसनाचं पीठ. तर पाव किलोपेक्षा जास्त इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ व्यवस्थित असं चाळून छान असं घेतलेलं आहे. आता आपल्याला घ्यायचे आहेत कांदे. तर इथे 2 कांदे मी घेतलेले आहेत. तर कांदे आपल्याला छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे मी बारीक असे कांदे दोन्ही पण चिरून घेणार आहे. तर कांदे छान असा बारीकच आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तर पाहू शकता इथे मी 2 कांदे बारीक असे छान चिरून घेत आहे. तर अशा प्रकारे कांदा इथे आता जवळजवळ आपला चिरून झालेला आहे. आता मी घेतलेले आहेत 2 लाल असे मस्त पिकलेले टमाटे. तर टमाटे इथे घेतलेले आहेत. टमाटे देखील स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. टमाटे आता इथे आपल्याला छान बारीक बारीक आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता इथे टमाटे देखील आपले कट करून झालेले आहेत. आणि आता आपल्याला घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या. तर इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेत आहे. तर हिरव्या मिरच्या देखील आपल्याला बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत. तर हिरवी मिरची देखील इथे आपली चिरून झालेली आहे. तर पाहू शकता 2 कांदे, 2 टमाटे आणि 2-3 हिरव्या मिरच्या इथे चिरून झालेल्या आहेत. आता काय करायचंय, बेसन पिठामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी टाकून घ्यायच्या आहेत. तर इथे मी बारीक चिरलेला कांदा देखील टाकून घेत आहे. त्याच्यानंतर इथे टाकून घेत आहे आपण चिरलेले टमाटे. तर टमाटे इथे टाकून घेत आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या. तर मिरच्याने थालीपीठांना चव अतिशय सुंदर अशी येते. तर हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 1 चमचाभर इथे मी घेतलेली आहे धने पावडर आणि 1 चमचा घेतलेला आहे मी लाल तिखट म्हणजेच मिरची पावडर. त्याच्यानंतर इथे अर्धा चमचा आपल्याला घ्यायची आहे आलं लसणाची पेस्ट आणि अर्धा चमच्यापेक्षा कमी आपल्याला घ्यायची आहे यामध्ये हळद. हळद टाकून झाल्यानंतर इथे मी भरपूर अशी कोथिंबीर छान अशी चिरून टाकलेली आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत जिरे. आता इथे मी जिरे देखील टाकून घेतलेले आहेत. जिरे आणि त्याच्यानंतर तुम्ही ओवा देखील ह्यामध्ये टाकू शकता तुम्हाला जर हवं असेल तर. आणि इथे मी घेतलेले आहे कसुरी मेथी. तर ह्याची अजून चव वाढावी यासाठी मी छान अशी कसुरी मेथी हाताने अशी चोळून त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ. तर चवीनुसार मीठ इथे मी पूर्ण टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुमच्या आवडत्या भाज्या देखील तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. आता इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी. तर इथे मी पुरेसं असं पाणी टाकून घेत आहे. तर पाहू शकता आता याचं मी बॅटर तयार करून घेत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पळीच्या साहाय्याने सर्व गोष्टी छान अशा एकजीव करून घ्यायच्या आहेत आणि छान असं त्याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित आपल्याला पाणी टाकून छान असं प्रमाणमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला चमच्याच्या साहाय्याने सर्व गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि छान असं बॅटर तयार करायचं आहे. तर पाहू शकता याची कन्सिस्टन्सी पण किती याच एवढ्याच प्रमाणात असायला हवी. तर इथे आपलं बॅटर बनून तयार झालेलं आहे. ते इथे मी ऑलरेडी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. पॅन इथे छान आपला गरम झालेला आहे आणि ब्रशच्या साहाय्याने मी सर्व इथे ऑइल लावून घेत आहे. तर छान असं ऑइल आपल्याला पूर्ण पॅनला असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. छान असं स्प्रेड करायचं आहे. पाहू शकता पॅन देखील अतिशय व्यवस्थित असा तापलेला आहे. आणि आता आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. तर पळीच्या साहाय्याने मी हे बॅटर टाकून घेत आहे. पाहू शकता. तर अशा प्रकारे मी जवळजवळ 3 ते 4 पळ्या इथे टाकून घेतलेल्या आहेत. आणि काय करायचंय पकडनी आपल्याला पॅन पकडायचा आहे आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला असं व्यवस्थित असं फिरवून व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे. तर पळीच्या साहाय्याने करायचं नाहीये. तर फक्त त्याला हलक्या हाताने जरी आपण असं फिरवलं तरी ते व्यवस्थित छान असं पसरलं जातं. तर पाहू शकता. आणि आपल्याला मीडियम फ्लेम वरतीच करायचं आहे. पाहू शकता इथे मी थालीपीठ छान असं पलटून घेतलेलं आहे. किती सुंदर त्याचा रंग देखील आलेला आहे आणि सुगंध देखील अतिशय सुंदर येत आहे. ब्रशच्या साहाय्याने थोडस इथे मी अजून ऑइल लावून घेत आहे. तर अशा रीतीने आपल्याला एक एक करून थालीपीठ करून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स तुम्हाला जर थालीपीठ आवडत असतील तर अशा प्रकारचे एकदा नक्की करून बघा. तुम्ही याला थालीपीठाच्या ऐवजी बेसन पोळी देखील म्हणू शकता.
किंवा चिला देखील म्हणू शकता. आता तुम्ही काय म्हणता मला माहिती नाहीये, पण आम्ही तर याला थालीपीठच म्हणतो. म्हणजेच बेसन पिठाचे अगदी सोप्या प्रकारचे झटपट होणारे अशी थालीपीठे जे चवीला अतिशय सुंदर आणि अप्रतिम असे लागतात. मुलांच्या डब्यासाठी देखील तुम्ही अगदी झटपट देऊ शकता. अगदी 10 मिनिटात ही रेसिपी होती. तुम्हाला जर त्यांच्या म्हणजे मुलांना टिफिनसाठी काही द्यायचं सुचत नसेल, तर अशा प्रकारचे थालीपीठ तुम्ही 10 मिनिटात त्यांना अगदी करून देऊ शकता. आणि किंवा त्यांना भूक पण लागली असेल, तर अशा प्रकारची थालीपीठ तुम्ही 10 मिनिटात करून त्यांना खाण्यासाठी देऊ शकता, जे खाण्यासाठी देखील अतिशय हेल्दी आहेत आणि चवीसाठी देखील अतिशय अप्रतिम आहेत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर इथे आपले बेसन पिठाचे थालीपीठ झालेली आहेत, जे अगदी झटपट होतात, करायला अगदी असे सोपे आहेत आणि खाण्यासाठी अतिशय चविष्ट असे आहेत. तर तुम्ही पाहू शकता. तर हे थालीपीठ तुम्ही गरम गरम अशा प्रकारचे थालीपीठ तुम्ही लोणच्या सोबत खाऊ शकता, मिरचीच्या लोणच्या सोबत खाऊ शकता, आंब्याच्या लोणच्या सोबत खाऊ शकता किंवा सॉस सोबत देखील तुम्ही अशी थालीपीठ करून खाऊ शकता, जे अतिशय अप्रतिम असे लागतात. तर पाहू शकता इथे आपली थालीपीठ बनून तयार झालेली आहेत, जी खाण्यासाठी अतिशय सुंदर अशी लागतात आणि तितकीच पौष्टिक देखील आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर ही रेसिपी माझी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट आणि शेअर देखील करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.